नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. प्रकरण 3. आदर, आनंद आणि संयम. वर्षामागून वर्ष मागे सरत होती. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आपल्याला एखादं सुंदर दृश्य दिसतं. आपण त्याच्याकडे अतिशय औत्सुक्याने बघतो, पण ते क्षणार्धात मागे पडतं. तसंच काहीसं श्रावणीला गेल्या काही वर्षांमधील आनंदी क्षणांकडे बघताना व्हायचं. रोहित आणि श्रावणीला फार काळ पुण्यापासून दूर राहता आलं नाही. 2 वर्ष हैदराबादमध्ये काढून ते पुन्हा पुण्यात स्थायिक झाले. प्रज्ञा आता मोठी झाली होती. तिची 10वीची परीक्षा सुरू होती. तिचं एक स्वतंत्र विश्व निर्माण झालं होतं. परीक्षेच्या अभ्यासानिमित्त का होईना तिचा पाय घरात राहिला होता. अन्यथा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर मित्रमैत्रिणींसह कसं राहता येईल याची कारणं शोधण्यातच तिचा दिवस जायचा. श्रावणी याच चिंतेत असायची की आत्ताच ही गत आहे तर कॉलेजला गेल्यावर ही काय करेल. अनेकांना उच्च शिक्षणासाठी पुण्यात येण्याची इच्छा असते, मात्र हिला पुण्यातून बाहेर जाण्याचीच अधिक इच्छा आहे. दुसऱ्या शहरात ही रात्री उशिरापर्यंत बाहेर हिंडेल आणि इथे आपला जीव वर खाली होत राहील. आपली आई आपण कॉलेजमध्ये असताना कोणत्या मनस्थितीत असेल याची श्रावणीला हळूहळू कल्पना येऊ लागली. रोहित आणि श्रावणीच्या करिअरचा ग्राफही मान खाली झुकवावी तसा खाली वाकत होता. प्रत्येक वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कंपन्यांमध्ये माणसांची आवश्यकता कमी व्हायची आणि बेरोजगारी वाढायची. त्या दोघांनी नवनवीन गोष्टी शिकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण महाविद्यालयांमध्ये शिकवला जाणारा नवा अभ्यासक्रम आणि नव्या उमेदीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना स्पर्धेत टिकून राहणं जड जात होतं. खाजगी क्षेत्रात पगार बऱ्यापैकी वाढतो किंवा कंपनी बदलली की चांगली पगारवाढ होते, असे 21व्या शतकातल्या पहिल्या 2 दशकांमधले समज 3ऱ्या आणि 4थ्या दशकांमध्ये चुकीचे ठरत होते. आहे तो पगार टिकवणंही रोहित आणि श्रावणीसारख्या सामान्य माणसांसाठी अवघड झालं होतं. पगारवाढ न झाल्याने त्यांच्या डोक्यावरचं कर्ज इतक्या वर्षांनंतरही फिटलं नव्हतं. शिवाय प्रज्ञाच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. प्रज्ञापर्यंत अजून या गोष्टी पोहोचल्या नव्हत्या. ती तिच्या विश्वात रममाण होती. असा आर्थिक प्रश्न उद्भवू शकतो किंवा जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याकडे तिने तोपर्यंत लक्षच दिलं नव्हतं. परीक्षेत चांगले गुण मिळाले की पुढचे 3 महिने चांगले जाणार एवढाच तिचा विश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. त्यात तिची काहीच चूक नव्हती. 15-16 वर्षाची पोरं अकाली प्रौढ होऊ नये आणि तिला अकाली आर्थिक संकटाची जाणीव होऊ नये असंच इतर आईवडिलांप्रमाणे रोहित आणि श्रावणीलाही वाटायचं. त्यामुळे ते प्रज्ञासमोर तशी चर्चा करायचे नाही. अर्थात प्रज्ञा या सगळ्यापासून अगदीच अनभिज्ञ होती असं नाही. 2 जीवांच्या अतिशय आत्मिक प्रेमसंबंधातून ज्या अपत्याचा जन्म झाला आहे त्या अपत्याबद्दल वाटणारं प्रेम हे दाम्पत्याला परस्परांप्रती वाटणाऱ्या प्रेमात आपोआप मिसळतं. तांत्रिक भाषेत म्हणायचं तर ते अपत्य हे एक वेगळं युनिट नसतं. पिता, माता आणि अपत्य या तिघांचं मिळूनच एक युनिट होतं. 30-40शीतल्या प्रेमाची छटा यामुळेच वेगळी असते. ते प्रेम 20शीतल्या प्रेमाप्रमाणे खळखळाट करत नाही किंवा मागेच म्हटल्याप्रमाणे आकर्षकही नसतं, कारण त्या प्रेमात एका लहानशा जीवाची जबाबदारीही समाविष्ट असते. ते अपत्य लहान असताना आईवडिलांवर अवलंबून असल्याने आईवडील त्याची काळजी घेतात. अपत्याकडे काळजीने बघण्याची एक दृष्टी विकसित होते आणि अपत्याची काळजी घेणं हे नकळत दाम्पत्याच्या जीवनाचं एक ध्येयच होतं. अमेरिकेप्रमाणे 15-16व्या वर्षी मुलांनी स्वावलंबन शिकावं म्हणून स्वतंत्रपणे राहण्याची सक्ती भारतात नसल्याने मुलं अगदी 25-30व्या वर्षापर्यंत आईवडिलांच्या पंखाखाली राहतात. इतका प्रदीर्घ काळ सरासरी आयुर्मान लक्षात घेतलं तर जीवनाचा 1/3 भाग पालक मुलाला पंखाखाली ठेवत असतील. तर मुलं मोठी झाल्यावरही पालकांनी मुलांना लहानच समजणं किंवा त्यांच्याकडे काळजीनेच बघणं स्वाभाविकच होतं.
मात्र भारतीय मुलांना परदेशी तरुणांसारखं हक्क हवे असतात. त्यांची स्वतंत्र खोली, पाल्य आणि पालकातल्या बाउंड्रीज, त्यांच्या निवडीबद्दल किंवा निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित न करणं, त्यांना एका प्रौढाप्रमाणे आदराने वागवणं, हे सगळं त्यांना हवं असतं. प्रज्ञाही त्याला अपवाद नव्हती. 2 बेडरूम्स असलेल्या त्यांच्या घरात तिला अर्थातच एक स्वतंत्र खोली होती. तिला पालकांनी कोणते आणि किती प्रश्न विचारावे याची अलिखित आचारसंहिता तिने 10वीच्या सुरुवातीलाच आखली होती. तिचा दिनक्रम, तिची प्रायव्हसी डिस्टर्ब होणं तिला मुळीच आवडायचं नाही. गेल्या शतकात मुलामुलींना पालक ज्या पद्धतीने समजवायचे किंवा धाकात ठेवायचे तसंही आता शक्य नव्हतं. मारहाण किंवा पराकोटीचा धाक या 2 गोष्टी पालकत्वातून हळूहळू हद्दपार होत गेल्या. एक वेळ समजावून किंवा प्रेमाने सांगून मुलं ऐकतील, पण या 2 विखारी गोष्टींमधून कोणताही सकारात्मक आउटपुट हाती लागणार नाही हे पालकांना समजलं. यामुळे पालकत्व अधिक अवघड झालं हे सुद्धा तितकंच खरं. 16व्या वर्षी आपल्याला जगातलं सगळं कळतं या भ्रमात असणाऱ्या मुलांना 40शीतल्या अनुभवी व्यक्तींप्रमाणे आदर द्यावा लागणं फ्रस्ट्रेटिंग आणि अनेकदा हास्यास्पद ठरतं. 10वी नंतर मुलं आणि पालकांमध्ये वाद होतो तो यामुळेच. मुलं ठरवूनही 16व्या वर्षी कमवती होऊ शकत नाहीत आणि मुलांनी इतक्या लवकर घर सोडून जावं अशी पालकांचीही इच्छा नसते. पण त्यांनी तारुण्यात प्रवेश केल्यावरही एका लहान मुलाप्रमाणे आपलं सगळं ऐकावं अशी अपेक्षा पालकांच्या मनात कुठे ना कुठे असतेच. पहिल्यांदाच स्वातंत्र्य अनुभवायची आणि स्वतंत्रपणे निर्णय घ्यायची संधी मिळालेले युवक किंवा युवती लहान मुलांप्रमाणे निश्चितच घरात बसून राहत नाहीत. पालकांनी सांगितलेलं सगळं ऐकत नाहीत. त्यामुळे वादाला तोंड फुटतं. भारतीय कुटुंबवस्थेत वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याला एक महत्त्वाचं दायित्व समजलं जातं. इथे घरात एकट्या राहणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्यावर त्याचं प्रेत घरात त्याच अवस्थेत पडून आहे असं 3-4 दिवसानंतर मुलांना समजत नाही. मुलं वृद्ध मातापित्याची काळजी घेतात. ते नोकरीच्या निमित्ताने स्वतंत्र राहत असले तरी बहुसंख्य माणसं आजही 80 ओलांडणाऱ्या मातापित्याला त्यांच्या घरी घेऊन येतात. आईवडिलांना टाकणारेही काही अपवाद आहेतच. मात्र समाज म्हणून आजही भारतीयांनी तशा कृतीला समाज मान्यता दिलेली नाही. मुलांचा तारुण्यात प्रवेश आणि आजी आजोबांचा शेवटचा प्रवास या दोन्ही घटना बऱ्याचदा एकत्रच घडतात. 2 खोल्यांच्या घरात आपली हक्काची खोली आजी आजोबांना द्यावी लागल्याने मुलं चिडचिड करतात. त्यांची शुश्रूषा करणं त्यांना नकोसं वाटतं. बरीच वर्ष सोबत न राहिल्याने आजी आजोबाई त्यांना पाहुण्यासारखेच वाटतात आणि पाहुण्यांची शुश्रूषा मी का करावी असा प्रश्न त्यांच्या मनात येतो. मुलं आणि मातापिता या दोघांनाही आदराने वागवत एकाच घरात ठेवून दोघांचा सांभाळ करण्यासाठी प्रचंड संयम आणि थंड डोक्याने बोलण्याची वृत्ती विकसित करावी लागते. या कालखंडात जीवनातील आनंद लुप्त होऊ न देणं हे एक वेगळंच आव्हान असतं. प्रेम हे विवेकी डोळस असावं असं राधेने बहुधा यामुळेच म्हटलं असावं. कारण विशीत तुम्ही अर्थातच मुक्तपणे जीवनाचा उपभोग घेऊ शकता, पण आयुष्य तिथेच संपत नाही. त्यामुळेच ज्या जोडीदारासह तुम्हाला पुढील सर्व आव्हानांना तोंड देण्याबद्दल विश्वास वाटतो त्याच जोडीदाराची निवड करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. रोहित आणि श्रावणीच्या अंगाखांद्यावर खेळणारी बाहुली पाहून खुश होणारी, शाळेत रंगीत ड्रेस घालून जाण्यातही आनंद माणणारी लहानशी प्रज्ञा किशोरावस्थेत कशी असेल याचा विचार त्या दोघांनी कधी केलाच नव्हता. ते तिच्या बालपणातच इतके रमले की किशोरावस्थेत तिचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा त्यांना विचार करावासाच वाटला नाही. प्रज्ञा तिच्या वयाच्या इतर मुलामुलींप्रमाणे अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना स्वीकारत आणि समजून घेत वाढत होती. तिच्या अपेक्षा, वर्तनाची पद्धत आणि इच्छाही तिच्या वयाला साजेशा होत्या. तिच्या वयातल्या मुलामुलींना 3 प्रकारांमध्ये विभागता येऊ शकतं. एक म्हणजे काहीच विचार न करणारे. दुसरा प्रकार म्हणजे समाज माध्यमांमधून वेचलेले अपूर्ण तत्त्वज्ञान आत्मसात करणारे आणि तिसरा प्रकार म्हणजे खरोखर तत्त्वज्ञानात रमून अनेक पुस्तकं वाचून निष्कर्ष काढणारे. प्रज्ञा ही दुसऱ्या प्रकारातली मुलगी होती, पण ती लवकरच तिसऱ्या प्रकारातल्या मुलामुलींप्रमाणे
अधिक सखोल चिंतन करेल अशी चिन्ह दिसण्यास सुरुवात झाली होती. प्रज्ञाचा स्वभाव चिकित्सक होता. कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून ती त्यावर विश्वास ठेवायची नाही. तिच्या बुद्धीला आणि तर्काला पटेल तेच ती स्वीकारायची. श्रावणीला वाटायचं की आपली मुलगी निश्चितच श्रद्धाळू असेल आणि भक्तीही तिला प्रिय असेल. पण प्रज्ञाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय डोळस आणि तर्कनिष्ठ होता. तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तरी तिची भक्ती डोळसच असेल हे श्रावणीला जाणवत होतं. ती बाब एकाच वेळी तिला समाधानकारक वाटली पण खटकायची सुद्धा. कारण श्रावणीला कर्मकांड ही भक्तीचाच अविभाज्य भाग वाटायचा. पण प्रज्ञाचं मत तसं नव्हतं. श्रीकृष्णांनी इंद्राच्या पूजेऐवजी गोवर्धनाची पूजा करण्याचा उपदेश दिला हे तथ्य तिला माहीत असूनही ती स्वतः मात्र कर्मकांडाकडे तार्किकतेनेच बघायची नाही. श्रीकृष्णाचं चरित्र तिला पूजनीय असलं तरी या कर्मकांडाच्या बाबतीत तिचं वर्तन मात्र समाजाला रुचेल आणि पटेल असंच होतं. अनेकदा प्रगतिशील भूमिका घेणारी श्रावणी या बाबतीत काहीशी कर्मठ होती. यामुळे तिचा आणि प्रज्ञाचा संवादही क्वचितच व्हायचा. प्रज्ञाला ज्या गोष्टी कालबाह्य वाटायच्या त्या श्रावणीला महत्त्वाच्या वाटायच्या. प्रज्ञा या वैचारिक भेदामुळे आपल्यापासून दुरावेल असं मात्र श्रावणीला कधी वाटलं नव्हतं. पण 9वी 10वी सुरू झाल्यापासून प्रज्ञाचं भावविश्वच वेगळं होऊ लागलं आणि त्यामुळे ती आपल्यापासून दुरावेल असं श्रावणीला निश्चितच वाटत होतं. ती चिंता तिने रोहित समोर बोलून दाखवली. आपल्या मुलीचं काय चाललंय? आपल्याला काही पत्ता आहे? काय चाललंय म्हणजे? 10वीची परीक्षा आहे. बिचारी घरीही अभ्यास करते आणि ग्रुप स्टडीजही. रोहितने प्रज्ञाची बाजू घेतली. ग्रुप स्टडीजमध्ये अभ्यासच होतो की नुसती टंगळमंगळ होते हे कोणाला माहिती? तुला असं का वाटतं? ती आपल्याला आजकाल कुठे काही सांगते आणि हे विसरू नकोस की 10वी काही आपल्या वेळी होती तितकी कठीण राहिली नाही. 12वी नंतर होणाऱ्या प्रवेश परीक्षांचं महत्त्व अजूनही तितकंच असलं तरी 10वीचं महत्त्व कमी झालं आहे. त्यामुळे घरी थोडासा अभ्यास करायचा आणि मग बाहेर भटकायचं असा विचारही ती करू शकते. मग तू तिच्याशी मोकळेपणाने बोल ना. 16व्या वर्षी आईवडिलांनी अपत्याची मैत्रीण आणि मित्र व्हावं असं म्हणतात. ते जुन्या काळात म्हणायचे कारण 16व्या वर्षाआधी आईवडिलांचा धाक असायचा. तो धाक कमी व्हावा आणि संवाद वाढावा म्हणून ते तसं म्हणत असतील. आजच्या काळात आपला धाकच कुठे शिल्लक राहिलाय. शिवाय या पिढीशी मैत्री करणं काही सोपं आहे? मैत्री करणं कठीण आहे असं तुला का वाटतंय? तू असं बोलतोय जणू तू तिचा मित्रच आहेस. हो तर चल चल, तू काही तिचा मित्र वगैरे नाहीस. ती मला सगळं सांगते, रोहित आत्मविश्वासाने म्हणाला. असं तुलाच वाटतं? कमाल आहे. हा माझा गैरसमजच आहे. हे कशावरून? मग मला सांग, ती आता कुठे गेली आहे? मैत्रिणीकडे. कोणती मैत्रीण? तीच ती काय बरं नाव तिचं? आभा. हो आभा, आठवलं. ही आभा कुठे राहते? एवढं कोणाला माहीत असतं? सुजान पालकांना. आणि विशेष म्हणजे ज्या पालकांना आपण पाल्याचे मित्र आहोत असं वाटतं त्यांना तर नक्कीच माहीत असतं. तुला माहीत आहे? हो. सांग बरं. रोहितने उलट तपासणी घेतली. बावधन. मग ही काय हायवेने जाते? हो. हे मला माहीतच नाही. बसने जाते की रिक्षाने? श्रावणी प्रज्ञाची नक्कल करत म्हणाली. आई, अभ्यास करून मी किती थकते हे तुला माहिती आहे ना. असं असताना मी बसच्या गर्दीतून इतक्या दूर धक्के खात गेले तर माझी एनर्जी किती डाऊन होईल. मग मी अभ्यास कसा करणार असं म्हणत मॅडम मस्का लावतात. तिने मस्का लावला म्हणजे तू लगेच पैसे देत असणार. अजून काय करणार? आपण थोडंसं नाही म्हटलं तरी या मुलांना आपण त्यांचे शत्रूच आहोत असं वाटतं. माझी आई कंजूस आहे असं तोंड वर करून म्हणायलाही यांची पिढी कमी करणार नाही. ती मैत्रिणींसमोर तसं म्हणेल म्हणून तू तिला रिक्षाने जाऊ देतेस? मग काय खरंच बसने जाऊ देऊ? त्यात काय झालं? आपण नाही का फिरायचो? आजही हजारो माणसं रोज सिटी बसनेच प्रवास करतात. माझ्याच्याने शक्य आहे तोवर मी पैसे देईन. नाही जमलं तर बसने जायला सांगेन.
लोक एक वेळ मेट्रोने स्वेच्छेने जात असतील, पण बसने जाणाऱ्यांना पर्याय दिला तर ते बिचारेही दुसरा पर्यायच निवडतील. किमान मुली तरी. मी स्वतः गच्च भरलेल्या बसमधून फिरले म्हणून मला ते माहिती आहे. वळणं आणि स्पीड ब्रेकरमुळे इतरांचे लागणारे धक्के, नकळत होणारे स्पर्श आणि 10 जणांची आपल्यावर खिळलेली नजर. कोणाला आवडेल हे? कोण मुद्दामून करतं आणि कोण चुकून, हे तरी कसं कळणार? ते मान्य आहे, पण कायम स्त्रियांनाच त्रास होतो असं नाही. अनेकदा स्त्रियांसाठी राखीव असलेली सीट मोकळी असूनही स्त्रिया दुसऱ्या सीटवर बसतात. आम्हाला ना तुमच्या राखीव सीटवर बसता येत, ना तुम्हाला उठायला सांगता येत. मग आम्ही लटकून प्रवास करतो. उभं राहणं आणि विनयभंग हे 2 त्रास तुला काय समान वाटतात? उगाच बाजू घ्यायची म्हणून घेऊ नकोस. जाऊ दे, आपला मूळ विषय वेगळाच होता. प्रज्ञा बाहेर जाऊन टंगळमंगळ करते असं तुला वाटत असेल तर 1-2दा चौकशी करू. तिच्या मैत्रिणींच्या घरी फोन कर आणि त्या तिथेच आहेत का विचार. तू तुझ्याच जमान्यात अडकून आहेस असं वाटतं. आपण असं केलं तर प्रज्ञा घरी येऊन म्हणेल, माझा फोन असताना तिला का फोन केलात? माझा फोन लागत नव्हता तर मला मेसेज करायचा. मी ऑफलाईन नव्हते. तुम्ही माझ्यावर पाळत ठेवायला तसं केलं ना? मग काय उत्तर देणार आहेस तुझ्या मुलीला? आपण उत्तर द्यायला बांधील आहोत? तुला मित्रत्वाचे संबंध ठेवायचे असतील तर उत्तर द्यावंच लागेल. एकीकडे वडिलाचे अधिकार वापरण्याबद्दल बोलतोस आणि दुसरीकडे स्वतःला तिचा मित्र मानतोस. तू काही चिंता करू नकोस. आज ती घरी आली की मी तिच्याशी किती मोकळेपणाने बोलतो ते बघ. ती स्वतःहून मला सगळं सांगेल आणि माझी तिच्याशी मैत्रीही होईल. रोहित अति आत्मविश्वासाने म्हणाला. बघूया ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही? इतर सगळ्या बाबतीत पूर्ण विश्वास आहे. मग याच बाबतीत विश्वास नसायला काय झालं? कारण सर, तुमच्या डोक्यात तुमचाच काळ आहे. हे काही 2010चं वर्ष नाही आहे. गेल्या 15-20 वर्षात जग किती बदललं आहे हे तुला माहिती आहे ना? जग बदललं तशी पिढीही बदलली. बदलू दे. काळ कितीही बदलला तरी बाप हा बापच असतो आणि लेक ही लेकच असते. तू तिचा मित्र झालास तर मला आनंदच होईल. तुझा प्रयत्न यशस्वी ठरो. तूही तिची मैत्रीण होऊ शकतेस. या वयात तू कोणाचीही मैत्रीण होऊ शकत नाहीस असा नियम आहे का? किमान तिची मैत्रीण तरी होऊ शकत नाही तसा अलिखित नियमच आहे. कोणत्याही मुलीला विचार. 8वी ते 12वीच्या काळात प्रत्येक मुलगी तिच्या आईवरच सगळा राग काढते. याच वयात बहुधा मुलांनाही आपल्या वडिलांना अर्ध्या गोष्टी कळतच नाहीत असं वाटू लागतं. पुढे कॉलेज संपून जबाबदारी अंगावर आली की त्यांना बऱ्याच वर्षानंतर त्यांची चूक समजते. त्यात मी प्रज्ञाला कपडे वेस्टर्न असले तरी टिकली लावणं, पूजा आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला लावते. त्यामुळे तिला मी तिची शत्रूच वाटत असेल. एकीकडे तू स्त्री केंद्रित विचार मांडतेस, सुधारणावादी म्हणवतेस आणि दुसरीकडे टिकली लावण्याची सक्ती करतेस. म्हणजे माझा काही आक्षेप नाही, पण हा विरोधाभास कळत नाही. प्रगती करणं म्हणजे आहे ते सगळं सोडून देणं नाही. त्या वयात बऱ्याचदा आपल्या एखाद्या गोष्टीवर विश्वास नसतो किंवा ती गोष्ट चूक वाटत असते. पण एक वेळ अशी येते की आपला विचार बदलतो. राधेला प्रत्यक्ष भेटल्यावर तुझा विश्वास द्विगुणित झाला की नाही? समान संधीचा आग्रह धरणे म्हणजे संस्कृतीला विसरणं नाही. हेच अस्सच्या अस्स प्रज्ञाला सांग ना, तिलाही तुझी बाजू कळेल. तिला कुठे पटतंय हे? तिला आता 5-10 वर्ष सगळं बदलून सांगावं टाकावंसं वाटेल. तरुण रक्त आहे ते, सळसळणारच. पण यात मी विलन ठरायला नको. ती काय काय बघत बसते देव जाणे. नुसतीच गाणी ऐकत बसत नाही किंवा गेम्स खेळत नाही हे एक बरं आहे. त्यासोबत 4 ज्ञानाच्या गोष्टी ऐकते, पण सगळ्या वेस्टर्न. काय ते नाहिलिझम आणि काय ते पेसिमिझम. वयाला झेपेल असलंच तत्त्वज्ञान वाचावं. मुलांना असं म्हटलं तर आपणही त्यांच्यासारखी चूक करू. त्यांना वाटत असेल की आपल्याला काही कळत नाही आणि आपण म्हणायचं की त्यांना काही कळत नाही. दोघांनाही एकमेकांची बाजू कळणार नाही. आपली अशी भूमिका असेल तर ती काय ऐकते आणि काय विचार करते हे ती आपल्याला कधीच सांगणार नाही. ते चुकीचं बोलत असतील तरी त्यांना असंच वाटायला हवं की आपण त्यांना समजून घेतोय आणि चूक ठरवत नाही. तुझा ॲप्रोचही बरोबर आहे. बोलून बघ.
तिने तिचे विचार सांगितले तर चांगलंच आहे. मी आज रात्रीच तिच्याशी बोलेन.